मंडळी नमस्कार. 2009च्या विधानसभेमध्ये लवासाच्या प्रकरणावर चर्चा सुरू होती आणि या प्रकरणावर चर्चा करत असताना तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की शेतकऱ्यांची फसवणूक करून शेकडो एकर जमीन कवडीमोल भावाने विकत घेतली आहे. तेव्हा फसवणूक या शब्दावर आक्षेप घेत मला वाटतं त्यावेळेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ही फसवणूक नव्हे तर बिझनेस आहे असा उल्लेख केला होता. आणि हा बिझनेस शरद पवार आणि त्यांची मंडळी त्यांच्या पुढाकाराने करतायत असं अपेक्षित होतं. आता बिझनेस करताना कुठल्या उद्योगपतीनं एखादा विषय केला किंवा कमी भावात जमिनी घेतल्या, शेतकऱ्यांना पैसे कमी दिले तर आपण समजू शकतो, त्या उद्योजकाच्या सोबत आपण भांडू शकतो. पण इथे महाराष्ट्राच्या हजारो लाखो करोडो लोकांनी ज्यांना जाणता राजा ही उपाधी बहाल केली आहे, त्या शरद पवारांच्या मार्गदर्शनात त्यांच्या कन्येची इच्छा म्हणून त्यांच्या पुतण्याचा पुढाकार घेऊन एक प्रकल्प राबवला होता आणि त्या प्रकल्पाचं नाव लवासा. याच प्रकल्पातल्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या इंटरेस्टवर मुंबई उच्च न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेले होते आणि हे प्रकरण बंद केलं होतं. पुढे या प्रकरणात नाशिकच्या अर्जदाराने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि या सुप्रीम कोर्टातच या प्रकरणात आता सर्वांनाच नोटीस इश्यू करण्यात आला आहे. या नोटीस इश्यू झाल्यामुळेच आपण हा विषय पुन्हा घेऊन येतोय, या विषयावर चर्चा करतोय, ते आणखी काही संदर्भ जोडून. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. लवासाच्या प्रकरणात पवारांना माफ का केलं जात आहे, पवारांना सोडलं का जात आहे, पवारांच्या वरती हे सगळं येऊच नाही असं का बोललं जात आहे, हा प्रश्न आमच्या मनात येतोय. भारतीय स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांच्या काळात झालेल्या जेवढ्या थंड हवेच्या ठिकाणांचा विकास झाला, त्यानंतर असं कोणतंही हिल स्टेशन भारतात निर्माण झालं नाही याची खंत शरद पवारांच्या मनामध्ये होती. एक असं हिल स्टेशन, एक असं डेस्टिनेशन आपल्याकडे निर्माण व्हावं असं शरद पवारांना वाटत होतं आणि त्यासाठी पुण्याजवळच्या लवासाच्या प्रकल्पाची जमीन पवारांनी नक्की करून घेतली. तिथे या प्रकल्पाला सुरुवात झाली. मोठमोठ्या गुंतवणुकी झाल्या. मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अगदीच किरकोळ भावात विकत घेतल्या. 4 लाख, 5 लाख, 8 लाख, फार फार तर 12 लाख, 20 लाख एवढ्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात आल्या. या भूसंपादनानंतर त्याचं रेखांकन करण्यात आलं, प्लॅन टाकण्यात आला, लेआउट करण्यात आलं आणि त्याच जमिनी करोडो रुपयांच्या भावामध्ये पुन्हा वेगवेगळ्या संस्थांना विकल्या गेल्या. अगदी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणण्यासाठी करोडो रुपयांची जमीन तिथे विकली गेली. काही 4-2 करोड, 5-25 करोड रुपयात घेतलेल्या जमिनीची विक्री शेकडो करोडमध्ये होऊ लागली. तिथे वेगवेगळे विकासक देखील आले आणि त्या विकासकांनी लोकांना इथे उत्तम हिल स्टेशन निर्माण होत आहे, तुमचं घर असलं पाहिजे, व्यवसाय असला पाहिजे, हॉटेल असलं पाहिजे असं सांगून बुकिंग देखील करून घेतलं. लवासा सिटी उभा राहू लागली आणि त्यामध्ये जयराम रमेशांनी मुद्दा काढला पर्यावरणाचा. तिथे या प्रकल्पाचं घोंगडं अडकलं ते अडकलंच. गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे अडकून पडले आणि गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचा परतावा मिळाला नाही. लवासामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे हजारो करोड रुपये अडकले. भलेही ते श्रीमंत असोत, भलेही ते मध्यमवर्गीय असोत, उच्च मध्यमवर्गीय असोत, पण लोकांचे पैसे अडकले हे एक वास्तव होतं. आणि हे वास्तव आणखी काही वास्तवाशी मला जोडून सांगायचं. पुण्यामध्येच DSK नावाचे बिल्डर होते, DS कुलकर्णी, आणि या बिल्डरनी पुण्यात आपलं घराला घरपण देणारी माणसं म्हणून वेगवेगळे गृह प्रकल्प काढले.
या प्रकल्पात सामान्य माणसांची गुंतवणूक घेतली. या प्रकल्पामध्ये लोकांनी घर घ्यावं म्हणून बुकिंग करून घेतली. डीएसकेचा प्रकल्प आर्थिक संकटामध्ये सापडले आणि आर्थिक संकटात सापडल्यानंतर लोकांना, बुकिंग केलेल्या लोकांना, पैसे देऊन बुकिंग केलेल्या लोकांना डीएसके वेळेत घर देऊ शकले नाहीत. डीएसकेना अटक झाली, बायकोला अटक झाली, नातेवाईकांना अटक झाली, जावयाला अटक झाली. डीएसके तुरुंगात गेले. वर्षानुवर्ष डीएसकेना तुरुंगात कितपत पडावं लागलं. आपण दिलेला शब्द पूर्ण करू शकलो नाहीत म्हणून, लोकांना बुकिंग करून घर देऊ शकलो नाहीत म्हणून, किंवा गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नाहीत म्हणून डीएसकेना तुरुंगात जावं लागलं. असाच पुण्याजवळचा एक प्रकल्प, रोज सिटी नावानं तो प्रकल्प होता. सजनानी नावाचे कोणी ग्रस्त होते. या सजनानींची अख्खी फॅमिली तुरुंगात गेली. या सजनानीचा मृत्यू जेलमध्ये झाला असं सांगितलं जात आहे. या रोज सिटीमध्ये अशाच प्रकारची बुकिंग झाली आणि घरं देण्यात आले नाहीत, जागा देण्यात आल्या नाहीत म्हणून सजनानीला अटक झाली होती. शरद पवारांना या प्रकरणामध्ये का माफ केलं जातं आहे? लवासा सिटीमध्ये ज्या ज्या कंपन्यांनी गुंतवणूक घेतली त्या कंपन्यांवरती का कारवाई होत नाही आहे? न्यायालय देखील अनेक वर्ष झाले आहेत सांगून याबाबत निर्णय द्यायला का टाळत आहे? या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार आहे की नाही? शरद पवार तर आदरणीय आहेत, महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत. त्यांचा परिवार महाराष्ट्राची काळजी घेणार आहे. सुप्रिया सुळेंना पेट्रोलच्या भावाची चिंता वाटते, महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या खिशाला पडणाऱ्या झळीची चिंता वाटते. अहो, 2-2 वेळेला घडलंय. सामान्य माणसाची जमीन घेताना पैसे कमी दिले गेलेले आहेत, त्याची विक्री मोठ्या किमती लावून केलेली आहे आणि ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना आपल्या घरांचा, फ्लॅटचा, प्रॉपर्टीचा ताबा मिळत नाही आहे. मग दोन्ही अर्थाने गुन्हे दाखल व्हायला नकोत का? जी गोष्ट सजनानी सोबत घडली, जी गोष्ट डीएसके सोबत घडली, जी गोष्ट औरंगाबादच्या बिल्डर सोबत घडली, तीच गोष्ट शरद पवारांच्या सोबत किंवा त्या प्रकल्पामध्ये असलेल्या लोकांच्या सोबत का घडत नाही आहे? औरंगाबादमध्ये तर किती बिल्डरांना फरार व्हावं लागलं, किती जणांना अटक झाली, अनेकांचे प्रकल्प रखडले, बुडाले, डीएसके अख्खे बुडाले, सजनानी तुरुंगात मेले. या सगळ्या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाला होता, कमिटमेंट पूर्ण झाली नव्हती. पण शरद पवारांच्या प्रकल्पामध्ये हे सगळं होऊन सुद्धा करणारे बिनबोबाट मुक्त आहेत. हीच खरी अडचण आहे. मग वेगळे प्रश्न तर अजून आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झालाय तो वेगळा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तो वेगळा प्रश्न आहे, लोकांना पैसे मिळाले नाहीत हा वेगळा प्रश्न आहे. अहो, किती मुद्दे आणि किती गुन्हे आहेत. जाणता राजा म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि सामान्य बिल्डरला, सामान्य व्यावसायिकाला मात्र वेगळा न्याय. हीच महाराष्ट्राची परंपरा आहे का? हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. सुप्रीम कोर्टाच्या नोटिसीनंतर कदाचित उत्तर दिलं जाईल. कदाचित ही केस सुप्रीम कोर्टात आणखी दीर्घ काळ चालेल. इतका वेळ निघून जाईल की पुन्हा हायकोर्ट जसं म्हणालं होतं वेळ निघून गेला, याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जाता येत नाहीये. कदाचित सुप्रीम कोर्ट त्या निर्णयापर्यंत देखील येईल किंवा काही शिक्षा किंवा काही यात निर्णय देईल, निकाल देईल. पण जे इतर सामान्य माणसाला फसवणाऱ्या बिल्डरांच्या सोबत घडलं ते यांच्या सोबत का घडत नाही, हाच प्रश्न महाराष्ट्राला, शरद पवारांना आणि इथल्या व्यवस्थेला विचारावा वाटतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.